नवी मुंबईला औद्योगिक दर्जा देणाऱ्या ट्रान्स ठाणे क्रिक अर्थात टीटीसी, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना काही राजकीय पुढारी आणि आरटीआय कार्यकर्त्यांकडून ब्लॅकमेलिंगचे ग्रहण लागले आहे, ज्याबद्दल टीटीसी, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनकडून ब्लॅकमेल करून आर्थिक त्रास देणाऱ्यांवर फौजदारी व न्यायिक कारवाई करावी, असे लेखी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच संबंधित विभागाचे सीईओ आणि पोलीस विभागाला असोसिएशनने दिले आहे। एमआयडीसीचे आमचे इंडस्ट्री लोकांना भरपूर त्रास होतोय अँड दॅट टू फ्रॉम आरटीआय ॲक्टिव्हिस्ट, जे आरटीआय ॲक्टिव्हिस्टच्या नावाने व्हाईट कॉलर एक्स्टॉर्शन करतात आणि बाकी स्क्रॅपवाले, गाववाले यांचं लोकांना सगळ्यांचा आम्हाला त्रास होतोय। आम्हाला इंडस्ट्री चालवू देत नाही आहे। आम्ही सिंगल हँडेड ओनर असतात, आमचं काय लिमिटेड कंपनी नाही आहे। हे लोक येऊन स्क्रॅप ते उचलणार, हे आम्ही करणार, चोऱ्या करतात, म्हणजे एवढं त्रास आहे की असं वाटतं की आम्ही इंडस्ट्री इकडून सोडून आणखी कुठे गुजरात वगैरे जायचा विचार चालला आहे, कारण एवढं त्रास आहे। गव्हर्नमेंट आम्हाला काही सपोर्ट करत नाही आहे आणि हे फडणवीस सरांना माहिती पडलं आहे मला वाटतं, म्हणून फडणवीस सरांनी डिपार्टमेंटला सांगितलं, पोलीस डिपार्टमेंटला, की यांचे काय काय प्रश्न आहेत ते समजून घेण्यासाठी आज हे मीटिंग DCP साहेबांनी बोलवलेलं आहे। तर आमच्याकडे एवढे कंप्लेंट्स आम्ही सरांना दिले आहे, फडणवीस सरांना, कमिशनर साहेबांना, सगळ्यांना कॉपी दिलेत आणि सगळे पोलीस स्टेशनवरून आम्हाला स्टेटमेंट देण्यासाठी बोलवले आहेत। आता हे सगळं लेटरमध्ये सगळ्यांचं नाव उल्लेख आहे जे आरटीआय ॲक्टिव्हिस्टच्या नावाने व्हाईट कॉलर एक्स्टॉर्शन करतात। आमच्या इंडस्ट्रीला भरपूर त्रास आहे। जसं की माझ्याकडे 1500 मीटरचा प्लॉट आहे, तर ॲज पर एमआयडीसी कायदा मी फक्त 750 मीटर बांधू शकतो, बाकी 750 मीटर मला सोडावं लागतं। आता माझ्याकडे काम वाढलं आणि मी एमआयडीसीला मला जागा दुसरी पाहिजे एक्सपेन्शनसाठी, तर एमआयडीसीकडे जागा नाही आहे, तर माझ्याकडे जे साईडमध्ये जेवढी जागा सोडली आहे त्या जागेत मी टेम्पररी शेड बांधून मी काम करतो। आता हे त्रास एमआयडीसीला होत नाही आहे, हे त्रास आरटीआय ॲक्टिव्हिस्टना होत आहेत। ते एमआयडीसीला पत्र देत आहेत की यांच्यावर MRTPचा कायदा लागू करा। आता जेवढे एन्करेजमेंट करून जे बाहेरून आलेले लोक आहेत त्यांच्यावर करण्याचं काही कोणाला पडलेलं नाही आहे। आम्ही ऑफिशियली जागा घेतली आणि त्या कॉम्पाऊंडच्या आतमध्ये आम्ही काम करतायत, तर त्यांना त्रास होतो आरटीआय ॲक्टिव्हिस्टना, एमआयडीसीला त्रास नाही आहे। ते एमआयडीसीला प्रेशराईज करतात की यांच्यावर MRTP प्रमाणे यांच्यावर काय पोलिसवर FIR करायला। आता हा कुठला कायदा आहे? हे सगळं पैसे काढण्यासाठी, की ते फोन करतील, मग आम्ही त्यांना फोन करून बोलवा, मग ते सेटलमेंट करतात। काय चाललं आहे? दुसरं माथाडी, ते येतो बोलतात मला माथाडी आहे तुझ्याकडे, मला माथाडी नाही आहे, पण मला महिन्याचं दे। तर काय लावलं? माझ्याकडे वर्कर आहे, माझ्याकडे क्रेन आहे, तर त्याच्याने माझं काम होतं आहे ना। मी बाहेरून माणसं बोलत असेल की माझ्या माणसाला मी उचलायला सांगतोय, तर माथाडीची गरज पडते, आणि जिकडे क्रेन आहे तिकडे माथाडीचा कायदा लागू होत नाही। हे सगळं पॉलिटिकल हे झालेलं आहे। इंडस्ट्री, मला माहीत नाही इंडस्ट्री यांना नको आहे का, काय आम्हाला पळून लावायचं आहे का, हे काय मुद्दा आहे आतापर्यंत कळलेलं नाही आहे। फडणवीस साहेबांना पण आम्ही पत्र दिलेले आहे, त्याप्रमाणे डेप्युटी CM सगळ्यांना आम्ही पत्र दिलेले आहेत। आता काय ॲक्शन घेत आहेत त्यांच्यावर आहे। ह्या आरटीआय ॲक्ट खाली जे त्रास देतात, जे स्क्रॅपवाले आहेत, गाववाले आहेत, सगळ्या पक्षाचे आहेत, असं नाही की बाई एका पक्षाचे आहेत, सगळ्या पक्षाचे आम्ही पक्ष सकट लिहिलेले आहे की कुठल्या पक्षाचे ॲक्टिव्हिस्ट आहेत। हे पैसे कमवण्याचं व्हाईट कॉलर एक्स्टॉर्शनचं काम चाललेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।